मित्रांनो, आज माझ्या बकरीची डिलिव्हरीचा वेळ हा होत आला आहे. तिला 6 महिने 6 दिवस झाले आहे. लगभग तिची डिलिव्हरी 12:30 ते 1:30च्या दरम्यान होणार आहे. आणि तिची डिलिव्हरी करण्याकरता घरी कोणीच नाही आहे. बाबा पण बाहेर गेले आहे, आई पण बाहेर गेली आहे. मी एकटाच घरी आहे. मला तर काही करता येत नाही, पण तरी मी करून पाहतो. जमलं तर ठीक, नाही तर ऊपर वाली की इच्छा, जो होगा सो देखा जाएगा. आणि सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर सरकारी दवाखाना 12च्या अंदरच बंद होते आणि तिथं एकच डॉक्टर येतो. आणि म्या जर स्पेशल ॲटो करून दिली डिलिव्हरीसाठी त्या सरकारी दवाखान्यात नेलं तर लोक मला मूर्ख म्हणतील, कारण की आमच्या गावात तर कोणी असं काही करत नाही. वेळाचा बाजार. चला तर मित्रांनो, आता तिनं एक पिलू दिलेला आहे. ती पण पोरगीच झाली, पहिली पोरगी. दुसरं पण येत आहे, पण त्याला 15-20 मिनटं वेळ लागेल. आता हिची मी साफसफाई करणार आहे. हिचे नखं चारही पायाचे नखं कापणार आहे, म्हणजे खुळणार आहे. कापणार म्हणजे खुळणार आहे. ते खुळाच लागते, नाही तर मोठ्यापणी त्यांना त्या खुरायचा त्रास होतो. कारण की माझे आजोबा माझ्यासमोर करायचे, मी पाहायचं. आता तेच माझ्या कामात पडलं आहे. जुनं ते सोनं असते यालेच, असं मला वाटते यालेच ते म्हणता का काय माहीत. जुन्या गोष्टी कामात पडतेच म्हणते, म्हणून शिका लागते. बुड्यासोबत राहा लागते, तरच ते ह्या गोष्टी कळतात, नाही तर काही कळत नाही. आता दुसऱ्याची वाट पाहत आहे मी. बघूया किती वेळ लागते. तर पहिली तर पोरगीच झाली, पण सुखरूप आहे. वजनही 1.5-2 किलोच्या जवळपास आहे. देत आहे. मोबाईल पडला तर व्हिडिओ बंद पडणार आपला. आता मी त्याला ह्या दुसऱ्या साईडला लावणार आहे, पण इकडून थोडा असं वाटत आहे की अंधार, थोडासा पॉश व्हिडिओ येणार नाही. बघूया कसा येतो तो. हे बघा, आता दुसरं पण आलं आहे, तर मी दाखवणार आहे तुम्हाला. आता त्याला काढतो आणि त्याची नाळ हलकीशी खोडतो, म्हणजे तोडतो. कारण की नाळ तोडावंच लागते, नाही तर मग ब्लड त्या बाळाला त्रास होईल, बकरीच्या बाळाला त्रास होईल. आता हे आलं आहे बाहेर. आता याला आपण काढणार आहोत. हे काढलं आहे. हे पण मुलगीच आहे. 2 मुली दिल्या हिनं, बघू शकता तुम्ही. ह्या बकरीनं 2ही मुलीच दिल्या आहेत, म्हणजे पाठा. आमच्या इकडे त्याला पाठा म्हणतात, बोकड्याला बोकडंच म्हणते. त्याचा काही हिशोबच नसते म्हणा. पण आता डिलिव्हरी म्हटलं तर आपल्या बायासारखंच म्हणा लागेल ना आपल्याला. मुलगा मुलगी त्यांना, पण 2ही मुलीच झाल्या. चला, वाढतं धन आहे. बोकड जर असतं तर 4-5-6 महिन्यात कट्टीवर गेलं असतं, धन कमी झालं असतं. आता बरकतच बरकत आहे. याचे पिले, त्याचे पिले, तिचे पिले होते. जो मेहनत करता है उसे गलती होती है. निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. त्याला मेहनत करायचं नाही, त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतात. चुका काढणारी आयुष्यात चुकाच काढणार. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, वास्तुशांतीला बोलवलं की ते आपण काम काय, आपलं जायचं, जेवण करायचं, कौतुक करायचं, निघून जायचं. छान बांधलं हो तुम्ही घर. अहो नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. आज तुमचं घर झालं, उद्या आमचं होईल. चांगली पांडुरंगाची कृपा म्हणायचं, निघायचं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथे जाऊन शानपणा करतं. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावं लागते. तू तेवढी कडी बसून घे ना. ह्याच्या पीओपीचा